राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांच्यावर मुंबईमध्ये शनिवारी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यांना त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्याचबरोबर माजी मंत्री बाबा सिद्दकी हे खैरवाडी सिग्नल जवळील आमदार जिशन सिद्दकी यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला। यामध्ये 3 अज्ञात खुरांनी हा गोळीबार केल्याची माहिती आली। या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। त्यातील एक आरोपी हा हरियाणा तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती मिळाली। या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करत आहे। बाबा सिद्दकी गेले 3 ते 4 दशक हे राजकारणामध्ये सक्रिय होते। त्यांनी आपल्या काळातील बहुतांश दृष्ट्या हे काँग्रेस पक्षात काम केलं होतं। काही महिन्यापूर्वी ते अजित पवार गटामध्ये गेले होते। तसेच बाबा सिद्दकी यांचे सिनेसृष्टीतील बहुतांश अभिनेत्याशी जवळचे संबंध होते, त्यामुळे ते नेहमी चर्चेत देखील असायचे। बाबा सिद्दकी यांच्या हत्येमागे नेमकं कोण असण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर बाबा सिद्दकी यांचा राजकीय प्रवास आणि त्यांचं बॉलिवूड कनेक्शन नेमकं काय, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दकी यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यापैकी 3 गोळ्या या त्यांना लागल्या, त्यात एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागल्याची माहिती आहे। सिद्दकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्या ठिकाणी फटाके फोडण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती मिळाली। बाबा सिद्दकी यांना 10 ते 15 दिवसापूर्वी धमकी मिळाली होती आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। बाबा सिद्दकी यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली, तरीही त्यांची हत्या झाली। सध्या या प्रकरणातील आरोपींची चौकशी पोलिसांकडून होत असून पोलिसांकडून आणखीन अधिकृत अशी माहिती अजूनपर्यंत तरी आलेली नाहीये। परंतु बाबा सिद्दकी यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणतात की बाबा सिद्दकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या हल्लेखोरांना तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। 2 आरोपी पकडण्यात देखील आलेले आहेत, एक हरियाणाचा आहे आणि एक उत्तर प्रदेशचा आहे, तर तिसरा आरोपी फरार आहे। त्यालाही लवकरच पकडण्यात येईल, ताब्यात घेण्यात येईल आणि याबरोबर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल, असं यावेळी शिंदे म्हणाले। याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या X अकाउंटवरून बाबा सिद्दकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घ काळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, निषेधार्ह आणि वेदनादायक देखील आहे। या घटनेनं त्यांचं निधन झालं, त्यामुळे मला धक्काच बसला। मी माझा चांगला सहकारी मित्र गमावला आहे। या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि बाबा सिद्दकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो। या घटनेतील आरोपीची सखोल चौकशी करून या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर या हल्ल्याच्या सूत्रधाराचाही शोध घेण्यात येईल, असंही पवार यांनी आपल्या अकाउंटवर म्हटलं आहे। तर शरद पवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार अशी टीका केली आहे। शरद पवार म्हणतात की राज्याची कोमडलेली कायदा व्यवस्था चिंता वाढवणारी आहे। देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दकी यांच्यावर झालेला गोळीबार हा खेदजनक आहे। गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यपणे हा प्रकरण हाताळणार असतील आणि राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी बाबा सिद्दकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। बाबा सिद्दकी यांचा थोडक्यात आपण राजकीय प्रवास आता पाहूया। बाबा सिद्दकी यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1958 ला झाला। ते त्यांचं शिक्षण B.Com पर्यंत झालं होतं। बाबा सिद्दकी यांनी वयाच्या 16 ते 17 वर्षापर्यंतच त्यांनी लगेच काँग्रेस पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली। बाबाच ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हिसेस यामध्ये ते काम बघू लागले। यानंतर ते मुंबई काँग्रेस कमिटीचे सदस्य देखील झाले। 1999 साली त्यांनी वांद्रेमधून सिद्दकी यांनी वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली आणि ते पहिल्यांदा विधानसभेत निवडूनही गेले। त्यानंतर 2014 पर्यंत ते विधानसभेवर सलग 4 वेळा निवडून देखील आले। नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळामध्ये कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न औषध प्रशासनाचे ते राज्यमंत्री देखील होते। 2014 साली बाबा सिद्दकी यांचा भाजपच्या आशिष शेलार यांनी पराभव केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबा सिद्दकी यांनी वांद्रे पश्चिमचा मतदारसंघ सोडून ते वांद्रे पूर्वमधून तयारीला लागले। वांद्रे पूर्वमधून तेव्हा बाळा सावंत हे शिवसेनेचे आमदार होते।
त्यांचं 2015 साली निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली। या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून नारायण राणे यांचा पराभव करत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत या विधानसभेवर निवडून गेल्या। त्यानंतर बाबा सिद्दकी हे मतदारसंघापलीकडे जास्त काही राजकीय दृष्ट्या सक्रिय दिसले नाहीत। 2019च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वच्या मतदारसंघातून त्यांनी हा मतदारसंघ बांधला खरा, पण सिद्दकी यांनी इथून निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा जिशन सिद्दकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। शिवसेनेकडून विधानसभेसाठी यावेळी विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली, परंतु नाराज असलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। मतांच्या विभाजनामुळे शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे जिशन सिद्दकी यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करून ते निवडून आले, अशी देखील त्याकडे चर्चा होती। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मातोश्रीच्या दारात काँग्रेसनं पराभव केल्यामुळे या लढतीची जोरदार चर्चा देखील महाराष्ट्रात झाली होती। असे बाबा सिद्दकी यांनी काही महिन्यापूर्वीच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। आता आपण बघूया की बाबा सिद्दकी आणि यांचे बॉलिवूड कनेक्शन नेमकं काय आहे। बाबा सिद्दकी हे 15 वर्ष वांद्रे पश्चिममधून आमदार राहिलेले। वांद्रेच्या या भागामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेते राहतात। दरवर्षी रमजान महिन्यात बाबा सिद्दकी यांची इफ्तार पार्टी ही चर्चेचा विषय ठरते। त्या पार्टीला राजकीय नेत्याबरोबर निम्म बॉलिवूड हजेरी लावतं। काही वर्षापूर्वी अभिनेत्री कॅटरीना कैफ यांच्या वाढदिवसात अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यामध्ये जोरदार वाद झाला आणि या वादानंतर पुढचे काही वर्ष हे दोन्ही सुपरस्टार एकमेकांना बोलत नव्हते, परंतु त्यानंतर बाबा सिद्दकी यांच्या इफ्तार पार्टीत त्यांनी या दोघांना एकत्र आणलं आणि त्यांच्यामध्ये या दोन्ही सुपरस्टारमध्ये समेट देखील झाली होती। त्यावेळी बाबा सिद्दकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा देखील रंगली होती। पण हे सगळं असो, पण राज्याचा एका बड्या नेत्याची हत्या भर रस्त्यात होते, ही घटना खरंच महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।